आत्तापर्यंत आपण पाहिलं आश्रमातलं स्त्रीरोग निदान शिबिर पूर्ण करून मानसी घरी पोहोचली होती. राघव स्वरासोबत तिच्या शाळेत पॅरेंट्स मीटिंगसाठी गेला होता. मीटिंग आटोपून राघव आणि स्वरा दोघेही घरी पोहोचले होते. राघवनं मानसीला शिबिराबाबत विचारलं तेव्हा मानसी शिबिराबद्दल आणि दिवसभराच्या घडामोडींबद्दल अगदी भरभरून बोलत होती. तितक्यात स्वरा तिथं आली. आता पाहूया पुढं. हे जीवन सुंदर आहे भाग 14. तसं पण तुला आश्रमच आवडतं ना नेहमी? मला किती मार्क्स मिळाले हे नाही विचारलं तू. पॅरेंट्स टीचर्स मीटिंग कशी झाली, माझ्या टीचर काय म्हणाल्या हे विचारावं वाटलं नाही तुला? सतत आश्रम आश्रम करत असतेस. स्वरा गाल फुगवून चिडून बोलली. आश्रमातला शिबिराचा कार्यक्रम आटपून मानसी घरी आली होती. दिवसभराच्या तिच्या कामाविषयी मानसी राघवसोबत अगदी भरभरून बोलत होती. मानसीचं बोलणं ऐकून स्वरा मात्र एकदम चिडली आणि रागाच्या भरात मानसीला नको ते बोलली. बिहेव युअर सेल्फ स्वरा. आणि मी मानसीला ती घरात आल्या आल्या प्रश्न विचारला, सो ती माझ्यासोबत बोलते. मी तिला विचारलं नसतं तर तिनं आधी तुझे मार्क्स विचारले असते. से सॉरी टू हर. आणि तूच काल म्हणाली होतीस ना की आई मीटिंगला येऊ नये अशी तुझी इच्छा होती. मग आता तिनं तुझ्याविषयी का चौकशी करावी असं वाटतंय तुला? राघवचा पारा चढला होता. स्वरा सॉरी न म्हणता रडतच तिथून गेली. माई तिच्या मागं मागं गेल्या. स्वरा, अगं काय हे, आपल्या आईला असं बोलावं का? माई स्वराला समजावत होत्या. मग तिनं मला विचारलंही नाही. स्वरा रडायला आली होती. तू तरी कुठं तिच्यासमोर होतीस? ती दिसल्या दिसल्या तूच तर रूममध्ये पळून गेली होती ना. माईंनी तिला बरोबर शब्दात पकडलं. एवढे कपडे का घेतले म्हणून ती रागावली असती ना, स्वरा म्हणाली. बरोबरच आहे तिचं रागावणं. माणसानं गरजेपुरतंच घ्यावं, माई म्हणाल्या. स्वराचं तोंड एवढूसं झालं. पण आजी, ती नेहमी तिच्या आश्रमाविषयीच बोलत राहते, स्वरा म्हणाली. तू पण तुझ्या शाळेच्या गमती जमती सांगत राहतेस. मग आम्ही पण तुला असंच म्हणायचं का? माई म्हणाल्या. आजी, मला आवडतं माझ्या शाळेतल्या गोष्टी सांगायला, स्वरा म्हणाली. तसंच तिलाही आवडत असेल ना सांगायला, माई म्हणाल्या. पण मला नाही आवडत ना तिच्या गोष्टी, स्वरा म्हणाली. कमाल आहे स्वरा तुझी. तुला समजावून सांगायला जावं म्हटलं तरी तू तुझा हेकेखोरपणा सोडत नाहीस. कधी नव्हे ते माई स्वरावर चिडल्या आणि तिच्या रूममधून बाहेर आल्या. हॉलमध्ये राघव आणि मानसी बोलत होते. राघव, बरोबर आहे तिचं. आश्रमाच्या ठिकाणी घरी आलं की घर म्हणजे माझंच चुकतंय. मानसी हतबल होऊन म्हणाली. व्हॉट इज धिस? असं थोडी असतं. तू तिच्या अशा बोलण्याकडं बिलकुल लक्ष देऊ नको. उद्या ती तुला म्हणेल तर आश्रम बंद करशील का? घरी असली की सतत तिच्या मागं मागं असतेस, तरी तिला किंमत नाही तुझी, राघव म्हणाला. तसं नाही रे, पण बरोबर आहे तिचं. जो वेळ लेकरांना द्यायला हवा तो दिलाच पाहिजे. माझं पहिलं प्राधान्य माझं कुटुंब आहे. कुटुंबाकडे दुर्लक्ष करून मला काहीच मिळवायचं नाहीये, मानसी म्हणाली. आता हे काय नवीनच? ती काय छोटं बाळ आहे का की तू तिला खाऊ पिऊ घालत बसशील? मोठी झालीये आणि तू दोन्ही गोष्टींचा अगदी योग्य समतोल साधून करते सगळं. माईंना विचार हवं तर, राघव बोलत होता. मानसी, राघव अगदी बरोबर बोलतोय. तू घराकडं मुळीच दुर्लक्ष करत नाहीस. माईंनी राघवच्या बोलण्याला दुजोरा दिला. हे बघ मानसी, सगळं नीट सुरू असलेलं असं विचित्र विचार करून बिघडवू नको. तू समाजासाठी काय आहेस हे बघायचं असेल तर आश्रमातल्या
प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात बघ, तुला तुझं उत्तर नक्की मिळेल. राघव मानसीला समजावत होता. ते सगळं असेलही तसंच, पण माझं लेकरू माझ्यापासून दूर चाललंय. त्यासाठी मी काय करू ते तरी सांग, मानसी हताशपणे म्हणाली. तिला समजावून सांगण्याचा काही फायदा नाही. आपल्याला तिला समजून घ्यावं लागेल. जेव्हा जेव्हा मी तिच्यासोबत असतो, तेव्हा तेव्हा मी तिला तिच्या अशा वागण्याबद्दल समजावतोच. अगदी आजही मी तिला समजावलं. तेवढ्यापुरतं ती हो म्हणते. मला तर वाटतंय आता आपण मोठे आहोत, तर आपण तिला समजून घेऊ. थोडा वेळ जाऊ द्यावा. कदाचित काही दिवसात स्वरा परत नीट वागायला लागेल. तिच्या मनात काहीतरी सुरू असेल, जे की ती आपल्याजवळ व्यक्त करत नाहीये. वेळ हाच बेस्ट उपाय आहे. एकतर तिच्या मनातलं आपोआप चाललं जाईल, किंवा आपण कोणत्या तरी प्रकारे तिच्या मनातलं काढून घेऊ. राघव बोलत होता. मानसीला त्याचं म्हणणं पटलं होतं. तुम्ही दोघं तिचे आईवडील आहात. तिच्यासाठी जे योग्य असेल तेच तुम्ही कराल, ह्यात काही शंकाच नाहीये, माई म्हणाल्या आणि तिथून त्या त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. आठवडा असाच निघून गेला. ऊन पावसाच्या श्रावणसरींच्या खेळाला सुरुवात झाली होती. कधी लख्ख ऊन तर कधी रिमझिम पाऊस. मानसीनं ठरवलं होतं त्याप्रमाणे ती स्वरासोबत वागत होती. स्वराचं मात्र हेकड वागणं, उद्धट बोलणं सुरूच होतं. मानसीच्या जणू संयमाची परीक्षा सुरू होती. राघवच्या ऑफिसमधली कामं पण वाढली होती. त्याला ऑफिसमधून घरी यायला आजकाल वेळ होत होता. मानसी नियमित स्वराचा अभ्यास घेत होती. स्वरा अभ्यास करताना तेवढं मानसीसोबत नीट बोलत होती. योगेश वकिलांनी आश्रमाच्या नव्या जागेसंदर्भात कोर्टात केस दाखल केली होती. त्याच्या सुनावणीला हजर राहण्यासाठी मानसी कोर्टात गेली होती. न्यायाधीशांसमोर दोन्ही पक्षांनी आपापल्या बाजू मांडल्या होत्या. वीरेन चौधरीच्या वकिलानं न्यायाधीशांना अजून वेळ मागून घेतला होता. न्यायाधीशांनी त्यांना पुढची तारीख दिली होती. 5 वाजले होते. मानसी योगेश वकिलांसोबत बोलून कोर्टाच्या बाहेर येत होती. तितक्यात वीरेन चौधरी तिच्या समोर आला. त्याला बघून मानसी थबकलीच. बऱ्या बोलानं रस्त्याच्या बाजूला हो, नाहीतर तुला बाजूला कसं काढायचं ते मला चांगलंच माहितीये. वीरेननं मानसीसमोर येऊन तिचा रस्ता अडवल्यामुळं मानसी त्याच्यावर चिडून म्हणाली. म्हणे बाजूला हो. भूतकाळ आठवतोय का? का विसरल्या एवढ्या लवकर? मानसी मॅडम, आता तर म्हणे एक मुलगी पण आहे तुम्हाला. तुझ्यासारखीच ती सुद्धा सुंदर आहे म्हणे दिसायला. मग आता त्या चंद्रावरही डाग लावायचा का? डाग असला की चंद्र अजून सुंदर दिसतो म्हणे. वीरेन चौधरी मोठ्यानं विक्षिप्त हसत बोलला. वीरेन, मानसी त्याच्या अंगावर ओरडली. तिच्या हातापायांना कंप सुटला. वीरेन तिथून निघून गेला. काय झालं मॅडम? तो काही बोलला का? धमकी दिली का तुम्हाला? मानसीच्या आवाजानं योगेश वकील आणि त्यांचे सहकारी धावत तिथं आले. मानसीला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. मानसीला वाटलं धावत जाऊन त्या वीरेनच्या कानाखाली वाजवावी, पण पुन्हा स्वराचा विचार तिच्या डोक्यात आला. वीरेनचे शब्द तिच्या डोक्यात फिरत होते. मॅडम, तुम्ही बसा इथं. मोरे, मानसी मॅडमला पाणी द्या. योगेश वकील त्यांच्या सहकार्याला म्हणाले. नको सर, पाणी नको. मी जाते. मला ताबडतोब घरी पोहोचायला हवं, मानसी म्हणाली आणि ती कशीबशी धावत कारपर्यंत पोहोचली. तिनं कार सुरू केली. डोळ्यात अश्रू जमा झाले होते. त्यामुळं समोरचं नीटसं दिसतही नव्हतं. घशाला कोरड पडली होती. स्वरा, माझ्या बाळा, मी तुला काहीच होऊ देणार नाही. आई आहे ना तुझ्यासोबत. माझ्या बाळासाठी कुणाचा खून करायचं काम पडलं तर तेही करेन मी. स्वरा आली असेल ना शाळेतून?
मी रोज गीताला फोन करून विचारत असते स्वरा घरी आली का. पण आज माझ्या लक्षातच कसं राहिलं नाही. एवढी कशी गाफील राहिले मी. मानसी कारमध्ये स्वतःसोबतच बोलत होती. शक्य तितक्या फास्ट कार चालवत ती घरी पोहोचली. तिनं कार अंगणात उभी केली. कारची चावी, तिचं पर्स सगळं गाडीत सोडून मानसी धावतच आत गेली. स्वरा, मानसी दारात उभं राहून अक्षरशः किंचाळलीच. काय होईल पुढे? वीरेन चौधरीनं दिलेली धमकी तो खरी करून दाखवेल का? मानसीचा आणि त्याचा भूतकाळात काय संबंध होता? जाणून घ्यायला ऐकत रहा कथा मालिका हे जीवन सुंदर आहे. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पुढच्या भागाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.